लोणीकरचं करायचं काय? दलित वस्तीतील कुटुंबाला न्याय, वस्तीतील कुटुंबाला न्याय. लोणीकरचं करायचं काय? लोणीकरचं करायचं काय? बबनराव लोणीकरचं करायचं काय? SDMचं करायचं काय? परतूरच्या एटीएमचं निलंबन झालंच पाहिजे. एटीएमचं निलंबन भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. मंठा तालुक्यातील पाटोदा साठव तलावाच्या बाधित असलेले लिंबे वडगाव या ठिकाणी आमदार बबनराव लोणीकर यांच्या ताब्यात ती ग्रामपंचायत असल्यामुळं ग्रामपंचायतचे जे सरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत आणि परतूर उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड आणि जे काही कार्यकारी अभियंता आहेत लघु पाटबंधारेचे, यांच्या सगळ्यांच्या संगनमताने प्रचंड असा घोटाळा या गावामध्ये अनुदानाचा झालेला आहे. आणि हे भूसंपादन घोटाळा इतका मोठा आहे की यामध्ये सर्व मोठे अधिकारी असल्यामुळं या ठिकाणी आमदाराचं त्या ठिकाणी पूर्ण त्यांना सहकार्य असल्यामुळं बबनराव लोणीकरांच्या माध्यमातून हा घोटाळा असल्यासारखा आहे. आणि या घोटाळ्यामध्ये या गावाच्या सर्व लोकांनी वर्षभरापासून पाठपुरावा केलेला आहे, तरी या ठिकाणी शासन आणि प्रशासन कोणती दखल घेत नाही. या ठिकाणी आजच्या आपल्या या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत की या प्रकरणामध्ये जर बबनराव लोणीकरांच्या माध्यमातून जे काही SDM आहेत गायकवाड यांना जर निलंबित या प्रकरणामध्ये केलं नाही तर निश्चितपणानं आम्ही आयुक्त संभाजीनगर यांच्या कार्यालयावर देखील धरणे आणि घेराव आंदोलन केल्याशिवाय राहणार. नाव काय आपलं? दीपक डोके, वंचित बहुजन आघाडी, मराठवाडा. आम्ही लिंबे वडगाव दलित वस्तीतील रहिवासी आहेत. आम्ही 50 वर्षापासून त्या ठिकाणी राहतो. 1 वर्ष झालं आम्ही आमच्या पुनर्वसनामधून नाव वगळण्यात आले आणि बाहेरगावचे जवळपास 107 नावं त्याच्यामध्ये ॲड करण्यात आले. तर मूळ गावचे रहिवासी वगळून बाहेरगावच्या लोकांना त्याचा लाभ भेटायला आहे आणि आम्ही मूळ गावचे जे लोक आहेत त्यांना वगळून टाकण्यात आले. SDM साहेबाकडे आम्ही 1 वर्ष झालं जवळपास तक्रार देतो. इथं कलेक्टर मॅडमला पण दिली. 1 वर्षापासून कोणीही दखल घेत नाही. आज पुन्हा परत आम्ही आंदोलन केले. आता यावर बघू काय होतं. तर माझं नाव सतीश शिवाजीराव डोंबे. माझं नाव मनीषा विलास जाधव. आम्ही 1 वर्षापासून तक्रार करतो सर. आमची कोणीच ऐकून घेण्यात आले तक्रार. आम्हाला मूळ रहिवाशी असून गाळण्यात आले आणि बोगस नाव टाकली त्या जागेवर. इथं आलं तर इथं पण तक्रार घेत नाही. इथं जा तिथं जा, नावचं करा, हे करा ते कराच म्हणते. तक्रार तर कोणीच घेत नाही. इथं आलं तेवढं मनोरंजन करतात, आमचं फोटो काढतात, फोटो घेतात, टाकतात की झालं संपतो. तेवढ्याच्या नंतर आमचं कोणीच तक्रार घेत नाही. तक्रार घेऊन जायचं तरी कुठं आम्ही? इथं जा तिथं जा नुसतं नाव सांगतात, पण असं मेन नाव कोणी सांगत नाही की इथं जा तुमची तक्रार नोंदवली जाईल म्हणून. असं कोणीच म्हणत नाही. आणि ATM जाणून बुजून केलंय, आम्हाला गाळून टाकते. आम्ही मूळ रहिवाशी आहेत. आम्हाला काढून आमच्या शेजारचे घर गेले पण आमचं गेलं नाही. आम्ही रहिवाशी असून आणि बाहेरचे लोक आणून टाकले तिथे आमच्या जागेवर. वरून आम्हालाच म्हणते की तुमच्या नावचं नाही, मालकी हक्क करा. मालकी हक्क झाल्याशिवाय तुमचं काही होणार नाही. मालकी हक्क नाही तर मग मतदान हे कशाच्या आधारावर घेतात आमचं? हां, घरपट्टी घेतली आमच्याकडून, नळपट्टी घेतली, लाईट बिल घेतलं, मीटर घेतलं, काय काय घेतलं आमच्याकडनं. आता शेवटचा टाइम आला तर असं सांगतात आम्हाला. आमच्या जीवावर निवडून येते त्यांना आम्हाला कसं सांगते. परत म्हणतात की तुम्ही वंचितचे माणसात, आमचे माणसं नाही. यांना कसं ओळखायला येतं आम्ही वंचितचे माणसात म्हणून? पैसे घ्यायचा टाइम झाला की आमच्याकडे येतात आणि आम्हाला द्यायचा टाइम झाला की वंचितचं नाव सांगते. कोणीकडे जायचं आम्ही?